आणि नावावरून अजून एक इम्पोर्टंट पॉइंट आहे, की आता सगळं ऑनलाईन झालेलं आहे. तुमची सेल हं. ऑनलाईन झालेली आहे. तुमचा एक कंपनीचा प्रोफाईल तुम्हाला ऑनलाईन निर्माण करायला लागतो. हं, हं. मग तुम्हाला हे पण बघायला लागतं आजच्या काळात, की त्याचं वेब डोमेन अवेलेबल आहे का त्या नावाचं? अच्छा. कधी-कधी काय होतं, की आपल्याला .com हं. मिळत नाही. म्हणून आपण .org जातो का किंवा .net .in जातो, हां. .co.in जातो. हं. आपल्याला सपोज आपला बिझनेस जर का जगप्रसिद्ध करायचा आहे आणि आपल्याला माहिती आहे, की आपलं त्याला इंटरनॅशनल डिमांड आहे. मग जरा .co.in किंवा .net त्याला चांगलं दिसत नाही म्हणून आपल्याला .comच पाहिजे असतं. हो. मग ते सुद्धा आधी रजिस्ट्रेशनचा प्रोसेस जेव्हा चालू करता नावाचा, हं. म्हणजे ट्रेडमार्कचा आणि कंपनीच्या नावाचा, म्हणजे डोमेनचा पण नाव तुम्ही ध्यानात ठेवा, की हा अवेलेबल आहे का? कारण आपला अख्खा बिझनेस जगप्रसिद्ध आपल्या वेबसाईटच्या हिशोबानेच होणार आहे. हो. मग जर का तुमचं प्रॉडक्ट आहे, जे B2C प्रॉडक्ट आहे, म्हणजे जे बिझनेस टू कन्झ्युमर प्रॉडक्ट आहे, जो डायरेक्ट कन्झ्युमरला दिसणार आहे, ते आता आपल्याला असं पण चेक करायला लागतं, की त्याची Instagramवर अवेलेबिलिटी आहे का? हं. Facebookवर अवेलेबिलिटी आहे का? कारण त्या मार्फाने तुम्ही ते तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहात. मग हे हं. सगळं ध्यानात ठेवून मग नावावर या. अच्छा. अवेलेबल आहे. आणि जसं मी म्हणालो डोमेन पण हं. तुम्ही 2-3 डोमेन विकत घ्या, जे हं, हं. इंटरनेटमध्ये मिळतात. कारण काय-काय होतं डोमेनमध्ये आम्ही बघितलेलं आहे, की डोमेन तुम्ही विकत घेता हं. आणि त्याच्या आजूबाजूचे जे 2-3 लेटर चेंज करून कॉम्पिटिटर्स ते डोमेन विकत घेता आणि मग तुम्हाला ते त्रासदायक होऊन जातं. हं.